नमस्कार, मी संतोष शिंदे पुन्हा एकदा माझ्या चॅनलच्या रूपाने तुमच्यासमोर मी आलो आहे. माझ्या चॅनलचं नाव आहे राज्यवाद संतोष शिंदे नॅशनल इश्यू आणि तुम्ही ह्या चॅनलला नक्कीच बघा, सबस्क्राईब करा, लाईक करा, एवढं तुम्हाला सांगायचं आहे. आणि ही अत्यंत आवर्जून माझी विनंती आहे. आज छोटासा एक विषय आहे, तो म्हणजे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून 2024च्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका ह्या जवळच आलेल्या आहेत. 2 ते 3 महिन्यामध्ये म्हणजे ऑक्टोबरमध्ये निवडणुका लागतील असं भाकीत आहे. म्हणजे की ऑक्टोबरच्या एंडिंगला वगैरे निवडणुका लागू शकतात. तर एवढंच तुम्हाला सांगायचं की महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आपण कोणाला आपलं मत दिलं पाहिजे आणि प्रत्येकाला त्याचा अधिकार आहे की आपण कोणाला मत दिलं पाहिजे आणि प्रत्येकाने मत हे दिलंच पाहिजे. तर मला सांगायचं आहे की महाराष्ट्राच्या राज्याच्या दृष्टिकोनातून जर आपल्याला सगळ्यात चांगले जर मुख्यमंत्री लाभले असतील ते म्हणजे सन्माननीय एकनाथजीराव शिंदे साहेब. हे महाराष्ट्राचे सर्वात चांगले मुख्यमंत्री. त्यांचा जो 2.5 वर्षाचा कार्यकाळ जर आपण तो पाहत असाल तर 2.5 वर्षामध्ये ते अक्षरशः दिवसाला 24 तास काम करणारे मुख्यमंत्री. त्यांनी अक्षरशः पायाला भिंगरी लावून, पाऊस असू दे, ऊन असू दे, वारा असू दे, प्रत्येक ठिकाणी ते पायाला भिंगरी लावून अक्षरशः महाराष्ट्र राज्याची त्यांनी दौरा केलेला आहे. महाराष्ट्र राज्य अक्षरशः त्यांनी पिंजून काढलेलं आहे. ते पिंजून काढण्याच्या मागे त्यांच्या कितीतरी अनेक योजना असतील. म्हणजे महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी अनेक योजना काढल्या. त्यांनी अन्नपूर्णा योजना, महिला बचत गट योजना, महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, अशा अनेक योजनांच्या रूपाने त्यांनी नागरिकांना काहीतरी देण्याचं काम केलं आहे. इतक्या वर्षामध्ये एकाही मुख्यमंत्र्यांनी सामान्य मोलमजुरी करणाऱ्या नागरिकांसाठी, घरकाम करणाऱ्या महिलांसाठी, जे रात्री कचरा उचलतात, जे दिवसभर घरकाम कसं करणारी बाहेर पडतात, जे रस्त्यावरती झाडू मारतात, अशा अनेक महिलांसाठी काहीतरी देण्याचं काम हे आपल्या मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. आणि मला फक्त एवढंच सांगायचं की 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सन्माननीय एकनाथजीराव शिंदे साहेब म्हणजे शिवसेना पक्षाच्या वतीने जो कोणी आमदार असेल, जो कोणी उमेदवार असेल, त्या माणसाला तुम्ही मत दिलं पाहिजे, त्या उमेदवाराला तुम्ही मत दिलं पाहिजे, जेणेकरून पुढचे 5 वर्ष देखील असा काम करणारा मुख्यमंत्री आपल्याला लाभला पाहिजे, असा काम करणारा नेता आपल्याला लाभला पाहिजे. आणि या सर्व गोष्टींचं एक उदाहरण जर द्यायचं असेल तर ज्या ज्या ठिकाणी काहीतरी दुर्घटना घडते त्या ठिकाणी 5 ते 10 मिनिटांमध्ये आपले मुख्यमंत्री जाऊन पोहोचतात. सामान्य ते सामान्य नागरिकांना भेटायसाठी वेळ देतात. प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक गोष्टीची चौकशी करतात. म्हणजे इतक्या बारकाईने, इतक्या ग्राउंड लेवलवरती खाली उतरून ते काम करत असतात. म्हणून आमच्यासारख्या सामान्य जनतेमध्ये त्यांची छबी ही अत्यंत चांगली आहे. आणि असा काम करणारा मुख्यमंत्री आणि लोकांसाठी काहीतरी देतोय असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला पुन्हा एकदा लाभावा अशीच आमच्या संपूर्ण जनतेची विनंती आहे. आणि या विनंतीमागे मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो, 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजीराव शिंदे साहेब यांचा पक्ष शिवसेना याला भरभरून तुम्ही मतं द्या. आणि येणाऱ्या 2024च्या नंतरच्या विधानसभेमध्येच्या निवडणुकीमध्ये तुम्ही एकनाथजीराव शिंदे साहेबांच्या पक्षाला विजयी करा आणि पुन्हा एकदा त्यांना मुख्यमंत्री पदावरती बसवा. एवढंच मला सांगायचं आहे आणि एवढंच सांगून मी तुमची रजा घेतो. थँक्यू सो मच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.